श्री माता रेणुका घाटात वाहन कोसळले, 6 भाविक बालबाल बचावले। श्री क्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहन खड्ड्यात कोसळले व होणारा मोठा अनर्थ टळला असून या चालकासह 6 भाविक किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक 29 मे मध्यरात्री घडली। माहूर पोलिसांनी सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथील भाविकांच्या MH27 DU 1140 या क्रमांकाच्या वाहनाचा श्री रेणुकादेवी मंदिरालगतच्या वळणावर चालक सौरभ महेंद्र मारोडकर वय 27 वर्ष याचा वाहनावरील तोल सुटल्याने वाहन खड्ड्यात जाऊन उलटले। त्या चालकासह आकाश गजानन खालखुने वय 30 वर्ष, योगेश सुरेंद्र चव्हाण वय 28 वर्ष, रोशन शरद मारोडकर वय 33 वर्ष, अक्षय हडदे वय 28 वर्ष, भूषण पिंपळे वय 25 वर्ष हे किरकोळ जखमी झालेत। सदरील घटनेची माहिती ही श्री रेणुकादेवी संस्थान कार्यालयीन अध्यक्ष योगेश साबळे, व्यवस्थापक नितीन गेडाम, पोलीस स्टेशनचे कर्मचारी ज्ञानेश्वर खंदारे व दत्ता सोनटक्के आदींनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। डॉक्टर अक्षय वाठोरे, परिचारिका आरती शिंदे, गजानन भोपाळे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले। नवराष्ट्र माझा प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।